नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात संजय गांधी निराधार योजना पुढील 2 दिवसात जमा होणार रुपये 2100। पहा तुमच्या खात्यात किती जमा होतील याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। तर काय आहे ही खुशखबर, कधी मिळणार तुम्हाला हे 2100 रुपये? कारण आता लगेच पुढील 2 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर रुपये 2100 जमा होणार आणि तुमच्या खात्यात किती पैसे जमा होतील यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण व्हिडिओ लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि आता तुमचे मागचे राहिलेले पैसे केव्हा जमा होणार आहे याकरता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन नक्की दाबा। आपल्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, आपण आता या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता विधानसभेचा निकाल लागलेला आहे। महायुतीचे सरकार आता भरघोस रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आलेले आहे। लाडकी बहीण भाऊ आणि संजय गांधी योजनेचे लाभार्थी यांनी भल्या मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलेले आहे। त्यामुळे आता सरकारने आपल्या जाहीरनाम्याप्रमाणे आता आपला वचननामा पूर्ण करण्याच्या कामास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना आणि इतर निराधार वृद्ध योजना यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे। सरकारी यंत्रणांच्या गतिमान हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। म्हणजेच महायुतीची सत्ता आता पुन्हा एकदा परत आलेली आहे आणि आता लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे। शिंदे सरकार पुन्हा एकदा सत्ता आता हातात घेणार आहे। महायुतीने संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन 1500 वरून 2100 रुपये केल्याचे दिसून येत आहे। त्याचा जाहीरनाम्यात त्यांनी 1500 रुपयांचे 2100 रुपये करण्याचे जाहीर केलेले होते। त्यामुळे सर्व लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। म्हणजेच तुमचे मागील राहिलेले हप्ते हे तुम्हाला आता 1500 रुपयांप्रमाणेच मिळतील आणि डिसेंबर 2024चा जो हप्ता आहे तो तुम्हाला आता 2100 रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, अजूनही बऱ्याचशा लाभार्थ्यांचे 3-4 महिन्यापासूनचे पैसे जमा होणे बाकी राहिले आहे। तर मित्रांनो, आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाटप सुरू होत आहे। आता आचारसंहिता संपलेली आहे। तुमच्या खात्यात किती पैसे जमा झाले ते पैसे आणि जिल्हा कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आणि ज्या लाभार्थ्यांचे पैसे जमा व्हायचे राहिले आहे त्यांनीही किती महिन्यांचे पैसे जमा व्हायचे राहिले आहे ते अवश्य कॉमेंट करून कळवा। म्हणजे आपल्याला कळेल की असे किती लाभार्थी आहे की त्यांचे पैसे बाकी आहे। त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपले व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचतील आणि सरकार आपल्या व्हिडिओची दखल घेऊन मागील ज्यांचे हप्ते बाकी आहे त्यांच्याविषयी अवश्य कार्यवाही करतील। तर मित्रांनो, तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता हा 2100चा तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे आणि मागचे बाकीचे हप्ते हे तुम्हाला 1500 रुपयांप्रमाणेच मिळणार आहे। आणि डिसेंबरपासूनचे पुढील सर्व येणारे हप्ते तुम्हाला आता 2100 रुपयांप्रमाणे मिळणार आहे। बरेचसे लाभार्थी हे बँकेच्या आणि तहसील ऑफिसच्या चक्रा मारत आहे आणि चौकशी करत आहे हे पैसे कधी मिळणार आहे। आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांचे आपल्या चॅनलवर त्याविषयी मेसेज येत आहे। तर मित्रांनो, आता लवकरच
पुढील 2 दिवसात हे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी गतिमान हालचाली आता सुरू झालेल्या आहे. श्री एकनाथ शिंदे साहेबांनी निवडून आल्यावर सांगितले की आता 25 तारखेपासूनच ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या महिना अखेरपर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यात मागील राहिलेले सर्व पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. यासाठी तुमचे खाते अपडेट नसल्यास अपडेट जरूर करून घ्या, म्हणजे या महिना अखेरपर्यंत तुमचे पैसे हे जमा होतील. तर मित्रांनो, आता याविषयी पुढील काही अपडेट माहिती आल्यास तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील. यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.